2025 खरंच इतक्या लवकर संपलास? पण खरं सांगू बाबा, बरं झालं लवकर संपलास, कारण तुझ्या एवढा त्रास आतापर्यंत कधीच झाला नव्हता आणि कदाचित होणारही नाही. अरे काही काही नाही दाखवलंस, अनेक मोठमोठ्या दुर्घटना देखील झाल्या, ज्यात पहलगाम दहशतवादी हल्ला झाला, अहमदाबादमध्ये विमान अपघात झाला, दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी देखील झाली, तेलंगणा फार्मा फॅक्टरीमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले, उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली आणि जागतिक पातळीवर इराण आणि इस्रायलमधील संघर्ष, अशा अनेक भीतीच्या घटना तुझ्या काळात घडल्या. एवढंच काय तर शेतकरी आत्महत्या आणि जागतिक आर्थिक अस्थिरता यांच्यासारख्या सामाजिक आणि आर्थिक समस्या देखील तुझ्यामुळेच गंभीर झाल्या. अरे सर्व आजूबाजूची लोक बदलली, व्यवस्था बदलली, सामाजिक सलोखा बिघडला, बांधिलकी, निष्ठा हे शब्द तर आता फक्त पुस्तकं आणि वर्तमानपत्रांमध्येच वाचायला मिळतात. सामाजिक जाण, आदर, आपुलकी, प्रेम असलं तर काही राहिलंच नाही समाजात आणि समाज एका वेगळ्या शर्यतीत धावत सुटलाय आता. पैसा, दिखावा, श्रीमंती, अन्याय, त्यातून आलेली अराजकता आणि विभत्सपणा, हे सगळं नको नको तेच तू दाखवलंस. हो, आर्थिक सोबतताही हवीच की, स्वतःचा विकासही हवा, पण इतरांचं ओरबाडून किंवा फसवणूक करून मिळालेलं किंवा मिळवलेलं किती सार्थकी लागणार आणि काय साध्य होणार? क्षणिक सुखाच्या पुढे त्याची व्याख्या नाही आणि मानसिक शांती उद्ध्वस्त होती ते वेगळंच. खरंय रे, सोशल मीडियाच्या या जगात तर माणसाला वास्तविक जगाचं देणं घेणंच उरलं नाही असं वाटतंय. सोशल मीडियावर अशी चढाओढ आहे की खरं काय खोटं काय याची कसलीही शहानिशा न करता मांडून मोकळे. राजकारणावर तर काही न बोललेलंच बरं. म्हणून म्हणतो बाबा, बरं झालं लवकर संपलास, नाहीतर अजून काय काय बघावं लागलं असतं काय माहिती. हो, आम्हीही चुकलो असोच की, पण म्हणून एवढी शिक्षा? नाही नाही, हे मात्र योग्य नाही केलंस. हो, पण म्हणतात वाईटानंतर चांगलंही घडतंच. अगदी तसंच आम्हीही 2026 ची वाट पाहतोय की काहीतरी आमच्या आयुष्यात चांगलं होईल आणि एक आशेचा किरण, एक पालवी फुटेल आणि आमचं आयुष्य समृद्ध होईल. म्हणून माझी या युनिव्हर्सला एकच विनंती आहे की 2026 हा आमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ दे. अलविदा 2025, अलविदा.